डायबिटीजचा विषय होता तेव्हा आयुर्वेदामध्ये याचं मूलभूत तत्व काय आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं आयुषशक्तीमध्ये यावर कशा पद्धतीने ट्रीटमेंट केली जाते? हो, नक्कीच आपण हे सांगूया, की आयुर्वेदामध्ये आपण बघतो, की प्रमुख हा कफदोष जो आहे तो बिघडला. कफ, वात, पित्त, कफ असे 3 दोष असतात. त्याच्यामध्ये कफदोषामध्ये काही बिघाड झाला, तो अत्यधिक वाढला, तर डायबिटीज होतो आणि सोबत वात आणि पित्त दोष हे देखील असतात. आणि जसं मी म्हटलं, की आमदोष त्याचंही इन्व्हॉल्वमेंट असतं. तर आयुषशक्तीमध्ये आपण काय करतो? तर 3R फॉर्म्युला हा आपण वापरतो. हे 3R म्हणजे काय? तर 3R मधला फर्स्ट R म्हणजे रिमूव्ह, म्हणजे शरीराच्या बाहेर काढणं. रिस्टोर म्हणजे पुन्हा काही जे बिघडलं आहे त्याला साम्यावस्थेत आणणं आणि मग त्याचं रिपेअरिंग करणं. आणि नंतर आहे रिन्यू, की आता शरीराला आपण साफ केलं, पुन्हा त्याचं नवीनीकरण आणि नूतनीकरण करणं. तर डायबिटीसच्या बाबतीत आपण ते कसं करतो हे आपण जाणून घेऊया. तर आपल्याकडे एक डायबेटॉक्स नावाचा जो प्रोग्राम आहे, ते आपण त्याच्यामध्ये पंचकर्म करतो. आणि त्याच्यामध्ये जे एक आधुनिक शास्त्रानुसार देखील सांगितलं आहे, की ॲमेलॉइड टॉक्झिन्स यांचं अत्यधिक डिपॉझिशन झालं किंवा आपण जसं बघितलं की आमदोष किंवा सर्वसामान्य भाषेमध्ये आपण त्याला टॉक्झिन्स म्हणू शकतो. तर त्या टॉक्झिन्सला आपण शरीरातून बाहेर काढतो आणि मग इन्सुलिन निर्मितीची जी प्रक्रिया आहे ती व्यवस्थित करतो. पॅनक्रियासवरचा जो लोड आहे तो कमी करतो आणि मेटाबॉलिझम आपण त्या व्यक्तीचं सुधारतो. तर पंचकर्माने हा नक्की फायदा होतो. आणि दुसरा आर आहे तो म्हणजे रिस्टोर. तर रिस्टोरमध्ये आपण काय करतो, की मेटाबॉलिझम, मी जसं म्हटलं की डायबिटीजमध्ये मेटाबॉलिझम हा अफेक्ट झालेला असतो. तर त्या मेटाबॉलिझमला व्यवस्थित करण्यासाठी आपण औषधींचा देखील वापर करतो. जसं डायबर, शुगारिड हे औषधी आपण वापरतो आणि इतरही वनस्पतींचा वापर करून आपण ते करतो.